अजब रमा राघवची जोडी। मी खेळायला जातो, बाय राघव भाऊ। दादा दादा। हा, कसा काय येणं केलं राघव गुरुजी? ओ सॉरी राघव। काही नाही, माझ्या मनासारखी नोकरी मला मिळाली म्हणून आमचे आबा मला म्हणाले ही चांगली बातमी परांजपेंना देऊन ये। वा वा वा, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक्यू। घ्या ना, घ्या पेढे घ्या। ओ यस, घ्या ना। कॉंग्रॅच्युलेशन्स। नो थँक्स, आय एम ऑन डाएट। राघव, कुठे जॉब मिळाला तुला? गुलमोहर सॉफ्टवेअर सोल्युशन्स। अरे ही तर आमच्या रमाचीच कंपनी आहे। रमा हा आपल्याकडे येऊन गेला एकदा आणि आता हा तुझा कलीग झालाय, सांगितलंही नाहीस? कम ऑन डॅड, दैट्स नो बिग डील। ऑफिस मध्ये आणखी पण लोक काम करतात, पण ऑफिस मध्ये कोण आहे कोण नाही याने मला काहीच फरक पडत नाही। ऑल्सो डॅड, तू मॅनर्स म्हणून मला बसायला सांगितलं, मी बसले, पण आता ऑफिसला जायला लेट झालं तर ते पण बॅड मॅनर्स असतील नाही, सो मी जाते। आमची रमाना अशीच आहे, एकदम अल्लड आहे, पण एकदम फ्रँक आहे। हा, म्हणजे मनात एक आणि समोर दुसरं असं अजिबात करत नाही ती। नाही नाही, काही हरकत नाही। बरं मी निघू, मलाही उशीर होतोय ऑफिसला। अरे असं कसं? निदान चहा किंवा कॉफी तरी घेऊन जा। अहो नाही, खरंच नको। नाही नको वगैरे, तू काय विचारतेस कसली? जा आण। डार्लिंग डार्लिंग, रिलॅक्स। काय झालंय? काय झालं? चिडचिड करायला का अपसेट असेल? यार मॉम, खाली तो राघव आलाय। व्हॉट? का? त्याला पण माझ्याच ऑफिस मध्ये जॉब मिळालाय ना, म्हणून डॅडला पेढे द्यायला आलाय तो। रिलॅक्स, लीव, ओके, इग्नोर हिम। तसंही तू काय वाईट करू शकणार आहे तुझं? रिलॅक्स, ओके? अजून काय वाईट करायचं राहिलंय मॉम? माझा फोन गेलाय, माझे पैसे गेले, सगळं काय गेलंय। डॅम इट। आय नो। सो म्हणूनच मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले। व्हॉट? लेटेस्ट। काल ऑफिस मध्ये तुझ्या हातून मोबाईल पडला, राईट? हो, बट मॉम, यू रिअली इम्पॉसिबल। व्हॉट? अगं म्हणजे मला काय हवंय काय नको हे मी तुला सांगायच्या आतच तुला कळतं। आता माझे 25,000 जेव्हा चोरीला गेले तेव्हा सुद्धा तूच मला पैसे दिलेस ना, आणि आता सुद्धा फोन गेला तर तूच माझी हेल्प करतेस। बेबी, अँड आय एम युअर मॉम, ओके? सो तुझ्या डोक्यात विचार यायच्या आधी तो मला कळतो। डार्लिंग, आय वॉन्ट यू टू बी हॅपी, ओके? मॉम, तू जगातली बेस्ट 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 मॉम आहे। आय लव्ह यू। I love you, baby. Okay then, come on. काय? Come on. Breakfast करायला जा आता. Go. एक मिनिट, ब्रेकफास्ट करायला जा म्हणजे? तू येतेस ना ब्रेकफास्टला? चल। नाही, तिकडे ती बाई आहे आणि तिचं तोंड बघून मला माझ्या दिवसाची सुरुवात खराब करायची नाहीये, प्लीज। ओके मॉम, ओके, रिलॅक्स, I can completely understand. Fine then, मी पण ब्रेकफास्ट नाही करणार। Come on. अगं म्हणजे ऑफिसला जाऊन करेन मी, डोंट वरी। ओके, बाय नाऊ, मला खूप उशीर होतो। येस। थँक्यू सो मच फॉर दिस। बाय। लव्ह यू। टेक केअर बेबी। बाय मॉम। बाय। ओ बेबी रमा, बिलीव्ह मी तुला कधीच काहीही कमी पडू देणार नाही।
त्या गिरीशने तुझं लाईफ किती स्पॉइल करायचा प्रयत्न केला ना तरी, कारण मी तुझं लग्न इतक्या रिच मुलाशी लावून देईन ना की त्या गिरीशचं आणि त्या बाईचं तोंडही बघावं लागणार नाही आपल्याला. आय प्रॉमिस. बरं चला मी निघतो. कॉफी छान झाली होती, थँक्यू सो मच. अरे आमचं नशीब चांगलं की तू निदान कॉफी घ्यायला हो म्हणलास. हा हे यार, ही पण कॅब कॅन्सल झाली. रमा आलीस ना, चल ब्रेकफास्ट करून घेतेस. नाही मला नको. ए यार, सेकंड कॅब कॅन्सल झाली आता. रमा, तू कॅब न ऑफिसला जातेस? हो, तूच सांगितलंस ना 3 महिने आय कांट यूज माय कार, रिमेंबर? हो अगं, पण कॅबची काय गरज आहे? अनायसे राघव आपल्याकडे आज आलेला आहे. तो तुझ्याच ऑफिसमध्ये काम करतो की नाही, त्याच्याबरोबर जा ऑफिसला. व्हॉट? अगं काय हरकत आहे? राघव बाबा, तू ऑफिसला चाललायस ना आता? आणि तू कसा आलायस? माझी स्कूटर आहे. परफेक्ट. बरं राघव, रमा तुझ्या बरोबर ऑफिसला आली तर तुला काय हरकत आहे का? नाही अजिबात नाही, मला काय हरकत असेल. पण मला आहे. रमा, डॅड, मी नाही जाणार आहे त्याच्यासोबत. राघव, डोंट माइंड. आमची रमा स्वाभिमानी आहे बरं का. अँड एनिवेज, माझी कॅब बुक झाली. हॅलो, हा कुठे आहात तुम्ही? व्हॉट? कॅन्सल का? पण काय काय फालतूपणा आहे हा? कॅब कॅन्सल झाली आता माझी. मला ऑफिसला जायला नक्कीच उशीर होणार आहे. अजिबात लेट बीट होणार नाहीये ऑफिसला जायला. याच्याकडे 2 व्हीलर आहे. 2 व्हीलर असली की ट्रॅफिकचा काही प्रॉब्लेम येत नाही. सट्टा सट पोचाल तुम्ही. काय तू जाच राघव बरोबर. रमा, काय म्हटलं मी? ओके फाइन, जाते. गुड. मी तुझी खाली वाट बघते, लवकर ये. ते श्लोक म्हणत बसू नको. रमा, सॉरी आहे म्हणजे. नाही नाही, काही हरकत नाही, निघतो मी. नमस्कार करू. अरे अरे, इट्स ओके, इट्स ओके. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. राहू दे राहू दे. येतो. येस. मी येते तुझ्यासोबत. नक्की? बरोबर, चला. राजू दादा, बघतोयस ना, रमाताई तर राघव दादाचं नाव घेतल्यावर पण चिडते आणि आता स्कूटर वरती बसते. अरे आमच्या गावात ना साप आणि मुंगूस एकत्र दिसले ना बोलतात चिमितकार झाला. हा पण चिमितकारच आहे, पण हा लय भारी आहे. चला निघायचं सदाफुली. हॅलो रमा, विसरलास का माझं नाव? शॉर्ट टर्मस. हा, मी माझ्या स्कूटरशी बोलत होतो. तिचं नाव सदाफुली. व्हॉट रबिश, स्कूटरचं नाव कोण ठेवतं? मी. कसं आहे, माझी स्कूटर माझ्यासारखीच कायम आनंदी असते, म्हणून हिचं नाव सदाफुली. Whatever. आता तुझं या सदा समथिंगचं लेक्चर संपलं असेल तर आपण निघायचं का? मला लेट नाही व्हायचं. हो, मी आधी गाडी सुरू करतो, मग तुम्ही बसा. चला निघायचं.
खटाराशी गप्पा मारून झाल्या? नाही, मी तुम्हाला विचारलं निघायचं का. अजब रमा अजब रमा अजब रमा राघवची जोडी, अजब रमा राघवची जोडी. अजब रमा राघवची जोडी. गॉड सो हॉट. रमा मॅडम, एक प्रश्न विचारू का तुम्हाला हरकत नसेल तर? नाव व्हॉट? पवित्राताई तुमच्याबद्दल किती छान बोलतात आणि तुम्ही त्यांचा तिरस्कार का करता? तिरस्कार म्हणजे हेट का करता? दॅट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके, बर ठीक आहे. पण तू माझ्या डॅडच्या बर्थडेला आला होतास तेव्हा शेमलेसली आमच्या पर्सनल स्पेस मध्ये शिरला, तेव्हा तू पाहिलं नाहीस का रे ती पवित्रा किती क्रूअल आहे? तिने माझ्या मॉमचं लाईफ डिस्ट्रॉय केलंय आणि मी तिला कधीच माफ करणार नाहीये. अहो, पण तुम्ही उलट असा विचार का नाही करत? पवित्राताईंमुळे तुमच्या घरातला आनंद दुप्पट झालाय आणि तुम्ही त्यांना माफ केलं तर तुम्हाला मिळणारं प्रेम सुद्धा दुप्पट होईल. शेवटी दोघे तुमच्या आईच ना. हॅलो, जस्ट शट अप. पवित्रा माझी कोणीही लागत नाही, समजलं? अँड ऑलवेज रिमेंबर दिस. आणि इथून पुढे ना तू माझ्या पर्सनल लाईफ बद्दल प्रश्न विचारत जाऊ नकोस, इडियट. बरं ठीक. हॅलो, अरे स्पीड वाढव, आपल्या पुढे सायकल सुद्धा निघून चालले. काय करतोस तू? नाही, तुम्ही नीट बसला नाही आहात ना, त्यामुळे मला वेग वाढवता येत नाहीये. नीट बसले नाहीये म्हणजे? आता काय मी तुला पकडून बसायचंय का? इडियट, स्पीड वाढव. हॅलो, अरे काय करतोय? काय होतंय हे? नाही, प्रॉब्लेम माझा नाही, सदाफुलीचा आहे. एरवी ती माझ्यासारखीच आनंदी असते, पण तुमचा स्पर्श नवीन आहे ना, त्याची सवय नाहीये म्हणून जरा थरथरते. शट अप. नीट चालव यार, गाडी पडू नाही तर आपण. आणि वेळेत पोचायचं मला, एवढं लक्षात ठेव. नीट चालव. काळजी करू नका, वेळेत पोचू आपण. व्हॉट? का थांबलोय? मॅडम जरा उतरा ना. हॅलो, का? काय झालं? अहो प्लीज उतरा तर खरं. का? अहो उतरा तर खरं. व्हॉट? का मला उतरायला लावलंस? हे बघ, मला आधीच लेट होतोय. आधीच तुझ्या काहीतरी या सदा समथिंग वर बसायला लावलंयस आणि आता उतरायला लावतोयस. क्रेझी? हो, शांत व्हा मॅडम. मला प्लीज 1 मिनिट द्या, 1 मिनिट थांबा. मी नाही थांबणार आहे, मी कॅब शोधते. मॅडम या आता बसा. काय ड्रामा लावलास तू? अहो नाही, ड्रामा नाही, स्त्री दाक्षिण्य. You and your मराठी. What free? स्त्री दाक्षिण्य म्हणजे शिवलरी. त्याचा इथे काय संबंध? असं कसं संबंध आहे ना. म्हणजे बघा, आता तुम्ही सदाफुलीवर बसून जर का मी स्पीड ब्रेकरवरनं ती पुढे नेली असती तर तुम्हाला त्रास झाला असता ना. अहो आपटला असता तुम्ही मला आणि मग तुम्हाला असं वाटलं असतं की मी हे सगळं मुद्दाम करतो, जसं तुम्हाला काल ऑफिसमध्ये वाटलं आणि तुम्ही तुमचा फोन फोडून घेतला. तसं व्हायला नको म्हणून मी आधी तुम्हाला उतरवलं आणि मग गाडी पुढे नेली. याने तुम्हाला रागही येणार नाही आणि ऑकवर्डही वाटणार नाही.
बरं तुम्ही आता बसू शकता आणि काळजी करू नका, तुम्हाला ऑफिसला वेळेवर पोहोचवायची जबाबदारी माझी. बसा. निघायचं नाही, थांबूया ना इथेच. नाही नाही, तुम्हाला नाही, सदाफुलीला विचारलं. चल आता लवकर, इडियट. ज्योतिषी साहेब. ज्योतिषी साहेब नाही, गुरुजी. गुरुजी म्हणायचं त्यांना. सॉरी गुरुजी. गुरुजी गुरुजी, माझी पत्रिका आहे. अश्विनी, काय लिहिलंय पत्रिकेत सांगा ना, म्हणजे माझं आणि राघवरावांचं लग्न होईल ना? त्यांना राघव कुठे माहिती असणार. गुरुजी नीट बघा आणि सांगा. बालिके, तुला ज्या मुलाशी विवाह करायचा आहे ना, तो अतिशय मेहनती, हुशार आणि प्रामाणिक मुलगा आहे. आणि खूप देखणे सुद्धा आहेत. आणि विशेष म्हणजे त्याचा विवाह झालेला नाहीये. वा वा गुरुजी, अहो काय भविष्य सांगितलं. विवाह झालेला नाही. अहो विवाह झालेला नाही ते आम्हाला माहितीये. तो विवाह हिच्याशी होईल की नाही ते सांगा. हो थांबा थांबा, देतो पैसे. घ्या. तुमच्या राशी जुळतायत, गण आणि गुण सुद्धा जुळलेले आहेत. आता माझ्याकडे नोटा किती जुळतायत ते बघायचे. या बघा. बालिके, तुझ्या मनातल्या मुलाशीच तुझा विवाह होईल. तो त्याच्या पत्नीशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीकडे बघणार नाही. तू त्याचा जीव की प्राण असशील. बालिके, तुझा पती तुझ्याशी एकनिष्ठ राहील. दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला त्याच्या अवतीभोवती फिरू देणार नाही. शिरा. काय झालं? गुरुजी खोटं बोलतात. खोटं का? राघवच्या मागची सीट 7 जन्म नाही, 7 सेकंड पण माझ्या नावावर नाही. अगं काय काय झालंय काय बाबा? आता ना राघव त्यांच्याच कुठं असे इथून निघून गेले हो. आणि त्यांच्या बरोबर ना त्यांच्या मागे काय त्यांच्या मागे काय त्याच्या मागे एक मुलगी बसली होती बाबा. मुलगी? मला तर कुठे दिसली नाही. ते गेले ते इथून निघून असे वाऱ्याच्या वेगाने. काय हो गुरुजी, खोटे भविष्य सांगायला लाजलं वाटत तुम्हाला? अश्विनी, मी काय सांगलं बाबा. खोटारडे गुरुजी. बाबा अरे खटार स्कूटरवर बघ कसली चिकनी पोरगी बसली. अरे कपलच खटार आहे. हिला तर मी मस्त आलिशान गाडीत घेऊन फिरीन. काय बोललास तू? मॅडम, अहो राहू दे. गुंकणं हा कुत्र्यांचा धर्म असतो, तो आपण त्याच्या आड नाही यायचं. आणि माझ्या सोबत आली ना तर हिला पिक्चरला नाही. अरे त्याला सोडून माझ्या गाडीवर ये. अरे ये ना. स्टॉप द बाईक. राघव, गाडी थांबव. अहो मॅडम, कशाला उशीर होतोय ना. बाईक ये ना. राघव, स्टॉप द बाईक आय सेड. काय बोललात तुम्ही? काय बोललास तू? तू मला आलिशान गाडीमध्ये फिरवणार? स्वप्नात तरी पाहिलेस का आलिशान गाडी कधी?
आणि तू तू मला पिक्चरला नेणार? कानाखाली पिक्चर काढू का तुझ्या? नको नको, तुम्ही त्याच्याबरोबरच जा. तुमची जोडी एकदम बेस्ट आहे. आमची जोडी वाटते तुला? डोळे फुटलात का तुझे? जा जाऊन डोळे धुणे जा, मूर्ख. हा स्टुपिड आणि मी तुला जोडी वाटतोय? हा इडियट. मला सांग, मला काही चॉईस आहे की नाहीये? ताजमहाल आणि झोपडी कधी एकत्र मॅच होणार आहेत का? हा दगड हा दगड आणि डायमंड कधी मॅच होणार आहेत? मग आम्ही दोघं कसे मॅच होणार आहोत? लॉस्ट द व्हॉट? हाय ना हा स्टुपिड माझा ड्रायव्हर आहे. कोण आहे? ड्रायव्हर